आता हे काय हे पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर ही आहे पावसाळी भाजी, तर म्हणजे कटुले. तर सर्वांनाच ओळख असेल, आपल्या विदर्भात तर प्रत्येकाला ओळख आहेच याची. तर चला मग आज बनवूया आपण कटुल्यांची भाजी. तर हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, सकाळी सकाळी छान मस्त फ्रेश झाले, आंघोळ झाली, देवपूजा झाली आणि आपली लागली स्वयंपाकाची तयारी. तर आज काय आहे, तर आज आहे कटुल्यांची भाजी. बनवणार आहोत छान अशी मस्त कटुल्यांची भाजी. तर कटुल्याच्या भाजीसाठी मी भरपूर असे कांदे चिरून घेतलेले आहे आणि भरपूर कांदे घालायचे असतात या भाजीत, कारल्याच्या आणि कटुल्याच्या भाजीमध्ये. तर ते कांदे आता परतवून घेते आणि छान लालसर होईपर्यंत आपण हे कांदे भाजून घेणार आहोत आणि त्यासोबतच लसूणची पेस्ट पण घालायची आहे. तर मी यामध्ये लसूण आहे कुटून घेते, लसूणच्या 2-4 पाकळ्या कुटून घेते थोड्याशा. आता मस्त कांदे छान लाल होईपर्यंत परतते, खूप आवडतात. इथे आपण कटुले पण कट करून घेतलेले आहे आणि यासोबत मी वरण पण बनवणार आहे, तिखट वरण. तर कढईमधले कांदे आपले फ्राय होत आलेले आहे. तोपर्यंत मी इथे डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि आता ही कुकरला लावून घेते. यामध्ये थोडीशी हळद पण घालून टाकणार आहे. तर ही आहे हळद. चला, कांदा झाला आहे मस्त आणि आता लसूणची पेस्ट पण मी यामध्ये घालून घेते. तर आपण थोडंसं एक चवीला टमाटर सुद्धा घालणार आहोत. मला टमाटर प्रत्येक भाजीमध्ये टाकायला आवडते, तर मी टमाटर पण टाकणार आहे. घालते. जिरं घालायचं विसरली होती तेलामध्ये. तर आता तिखट गरजेनुसार, हळद, तिखट थोडं जास्तच घालते, तिखट भाजी आवडते सर्वांना. थोडा घरी बनवलेला घरगुती मसाला, हा जास्त नाही टाकायचा आपल्याला, एकदम कमी घालायचा आहे आणि खूप पॉवरफुल आहे. कसं आहे, घरी बनवलेले जे मसाले असतात ना ते खूप पॉवरफुल असतात, कारण त्यामध्ये आपण घरगुती मसाले जे घालतो ना ओरिजिनल असतात. तर कमी घालायचं त्या. मग आता थोडं चवीनुसार मीठ पण घालून घेते. चला, आता हे सर्व मसाले परतून घेते आणि एकदम सोपी भाजी आहे ही बनवायला. जशी आपण सर्व भाज्या बनवतो ना त्याचप्रमाणे ही भाजी बनवायची आहे कटुल्याची. चला, आता मस्तपैकी तिखट मीठ सर्व मसाले परतून घेते. त्यानंतर घालते मी इथे टोमॅटो. आता टोमॅटो छान असे मस्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला. तिखटामध्ये मसाल्यांमध्ये ह्या पूर्णपैकी परतून घेते. तर टमाटर सुद्धा बऱ्यापैकी मऊ झालेले आहे आणि आता हे कट केलेले कटुले पण आपण यामध्ये टाकणार आहोत. चला, तर आता आपलं वरण झालेलं आहे, कटुल्याची भाजी होते तोपर्यंत मी आलूची पण भाजी बनवून घेणार आहे. आणि इथं आता मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे, कारण मला जसा आवाज कर्कश येत होता, कारण सारखा आपल्या घरामध्ये फॅन सुरू राहते तर काही सुरू राहते, तर मग त्यामुळे ना आवाज भरपूर असा येतो. तर मी ना आज कटुल्याची भाजी बनवली. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर पूर्ण कटुल्याच्या भाजीची रेसिपी शेअर करावं म्हटलं, म्हणून मग आज ही पूर्ण रेसिपी आता कटुल्याच्या भाजीचीच तुम्हाला शेअर केलेली आहे. आणि तुम्ही ना ही भाजी वर्षातून एकदाच मिळते पावसाळ्यामध्ये, तर तुम्ही नक्की याच्या 2 ते 3 भाज्या खा. आरोग्यासाठी खूप चांगली आहे. हे आरोग्यवर्धक भाजी आहे. रानभाज्या जितक्याही येतात ना त्या मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते की खायला पाहिजे, म्हणून आपण प्रत्येकाने सर्वांसाठी खूप चांगली आहे. पण आता काय करावं, मुलं ऐकत नाही, मुलं खात नाही. मुलांना तर मी खूप त्रासून गेलेली आहे, त्यांच्या भाज्याचे नखरे खूप असतात. मग आता मी कटुल्याची भाजी बनवली म्हणून दिशा बोलली की मला नाही खायची.
म्हटलं चला आता ही दिवसभर एकदा घराबाहेर, ती 11 वाजता घराबाहेर पडली की डायरेक्ट संध्याकाळी 6ला ते घरी येते. मग कसं दिवसभर मुलं उपाशी राहते, मग कधी कधी त्यांच्या आवडीच्या पण भाज्या बनवाव्या लागतात. मग छान मस्त बटाटे छान बारीक बारीक कट करून घेतले आणि बटाट्याची भाजी बनवायला घेतली. मस्तपैकी बारीक कट केलेल्या बटाट्याची वेगळ्या पद्धतीने आणि फक्त हिरवी मिरची ठेचलेली घालून ही भाजी मी आज बनवणार आहे. म्हणून मग मस्त छान बटाटे छान छोटे 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 असे कट करून घेतले चॉपरमध्ये आणि पाण्यामध्ये टाकून ठेवले. चला तर आता एक साईडला मी हे कढई ठेवून देते कटुल्याच्या भाजीची आणि लगेच गॅसवर दुसऱ्या बाजूनं दुसरी कढई ठेवून बटाट्याची भाजी बनवायला घेते. आणि बघा पोरांचे एवढे नखरे असतात ना स्वयंपाक करताना, कोणाला एक भाजी आवडते, कोणाला दुसरी भाजी, आणि आपण रोजच्या किती भाज्या बनवणार आहोत, सारखं नुसतं दिवसभर काही किचनमध्येच घालवणार आहो का. आणि आपलं असं मला कधी कधी वाटते की काय माझा जन्मच किचनमध्ये घालण्यासाठी आलेला आहे का, झालेला आहे का. कारण आपला प्रत्येक स्त्रीचं असं आहे की जवळजवळ ते दिवसाला अर्धा वेळ तर तिचा किचनमध्ये चालला जातो. प्रत्येकीचं तसंच आहे आणि माझ्याही बाबतीत असंच आहे. मी कितीही प्रयत्न करते की किचनपासून थोडं लांब राहायचं, आपण आपल्या स्वतःला वेळ द्यायचा, पण मी माझा वेळ देऊनसुद्धा मला जितका वेळ मिळेल तितक्या त्यातला मला जास्तीत जास्त वेळ किचनला द्यावाच लागतो. कारण मुलांचे नखरे असतात, कोणाला वेगवेगळ्या भाज्या, कोणाला काही वेगळं खायचं असते. आणि कसं आहे आपण आई आहोत तर आपल्याला मुलांची काळजी वाटते, म्हणून आपण त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना बनवूनच देतो. कारण आपल्याला वाटते की पोरं दिवसभर शाळेत राहतात, मग त्यांना त्यांच्या आवडीचं दिलं नाही तर ते उपाशी राहतील, त्यांना पोषण मिळणार नाही, त्यांना तो पौष्टिक आहार मिळाला पाहिजे तो मिळणार नाही. ह्या काळजीने आपण ह्या सर्व गोष्टी करतच असतो. आणि हे माझंच काय, प्रत्येक आईचं असंच असते. प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी किचनमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवते. आणि मी ना त्यांच्यासाठी असा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न सारखा असते माझा, की मी त्यांना पौष्टिकही मिळेल आणि त्यांना आवडेल पण ह्या गोष्टी, असं मी काहीतरी बनवत राहते. ते पण मी तुमच्याबरोबर आता पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर चला आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. तर म्हटलं चला आता बाकी आणखी कामं आहेत आपले, ते पण करून घेऊया. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझी ही रॅक तर पाहिलीच आहे की मी किती छान मस्त ऑर्गनाईज केलेली आहे. तर ही आहे आपली छोटीशी किचनमधली छोटीशी रॅक. तर बघा असं व्यवस्थित सामान असलं म्हणजे किती छान वाटते ना, मनाला प्रसन्न वाटते. तुम्हालाही पाहून कसं वाटत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ही रॅक अशी ऑर्गनाईज केलेली पाहून मला तर खूप छान वाटत आहे आणि खूप मस्त वाटून राहिलं आणि प्रसन्न वाटत आहे. आणि हे भिंतीवर तुम्हाला दिसत आहे ना, हा वॉलपेपर नाही आहे, हा चुनरी पेपर आहे. मला खूप छान पेपर मिळाला होता. मग मी हा भरपूर असा 2 डझनमध्ये एका दमात घेऊन आली होती आणि मस्त अशी किचनची आपली भिंत छान अशी मस्त डेकोरेट केली. असं वाटते की मी वॉलपेपर लावलेला आहे की काय, असं मला माझ्याकडे आलेले जे लोक पाहुणे वगैरे जे असतात ते मला सारखे विचारतात की हा वॉलपेपर कितीला घेतला आहे म्हणून. पण हा वॉलपेपर नाही, हा चुनरी पेपर आहे. तर तुम्हाला कसा वाटला माझा वॉलपेपर, तुम्ही मला नक्की हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि बघा आपली नेहमीप्रमाणे रोजची आपली देवपूजा अशी झालेली आहे. तर म्हटलं चला कोणाकोणाला पाहायला माझी देवपूजा आवडते हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज एखादी तरी मला कमेंट करत जा, कारण मला तुमच्या कमेंटद्वारेच समजेल की तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय पाहायला आवडते. तर त्यासाठी म्हणते मी, तुम्हाला कमेंट करा. आणि बघा माझा आता इथे सगळा स्वयंपाक झालेला आहे. मी पोळ्या पण बनवल्या आणि भाज्या तर तुम्ही बघितल्याच, भाजी वरण भात हे सर्व आज बनवून झालं होतं. मग म्हटलं चला आता थोड्या पोळ्या राहिलेल्या आहेत, तर आता पोळ्यांची पण रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. आणि इथे माझा स्वयंपाक सुरू असतानाच माझी देवाला नैवेद्याचं ताट तयार करायची पण धावपळ सुरू आहे. कारण मी इकडे स्वयंपाक करता दिशाला मग जेवण पण करायचं असतं, कारण ती जेवण करून कॉलेजला जाणार होती आणि टिफिन पण सोबत नेणार होती. तर मी तिचा टिफिनसुद्धा तयार करून ठेवते आणि जेवायला पण देते. तर आता आपल्या देवाचं सर्वात आधी आपल्याला देवाला नैवेद्य काढायचा असतो. ही माझी एक सवय आहे, मी देवाला नैवेद्य काढून घेते आणि नंतर मग मुलांना पण जेवायला देते. तुम्ही पण जेव्हा स्वयंपाक रोज करताना एक तरी छोटीशी पोळी करा किंवा अख्खी पोळी करा, ती नैवेद्य म्हणून देवाला अर्पण करा आणि नंतर तेच ताट तुम्ही पण जेवायला घेऊ शकता किंवा मुलांना देऊ शकता. म्हणजे एक तो देवाचा प्रसाद म्हणून आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. आणि चांगलंही म्हणजे थोडंफार देवाचा आशीर्वाद म्हणून आपल्या मुलांना तेवढ्या गोष्टी प्रसादाद्वारे मिळू शकतात. तर तुम्ही नक्की असं देवाचं नैवेद्याचं ताट तयार करा, देवाला 5 मिनिटं ठेवा देवाजवळ आणि देवाला आशीर्वाद मागून ते ताट नंतर
तुम्ही पण ग्रहण करा आणि मुलांना पण द्या. चला तर आता माझ्या पोळ्या सगळ्या झालेल्या आहे. शेवटची पोळी बनवते आणि त्यानंतर आणखी आपले जे कामं आहेत ते तर आपले चालू राहणारच आहे. चला सगळं किचन ओटा आवरून घेते आणि माझा कसा आहे स्वयंपाक झाल्या मी किचन ओटा आधी आवरते. दोन पोळ्या देऊ ना. बघ मी घेतली असं. तिकडे पाय अजून आहे शोकेशमध्ये, छोटे आहे शोकेशमध्ये. चला तर आता आपला इथं सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे. मस्तपैकी तडक्याचं वरण, कटुल्याची भाजी, त्यानंतर बटाट्याची भाजी आणि भात आणि पोळी. चला तर मस्त असा स्वयंपाक झाला आहे तयार. दिशाचा टिफिनसुद्धा पॅक केला आणि तिला आता ती रेडी झालेली आहे कॉलेजला जायसाठी. तर बघा आता तुम्ही ना आपल्या किचनमध्ये तुम्हाला खाली गॅसच्या ओट्याखाली हा पसारा दिसत असेल, पण हा कुठलाही पसारा नाही आहे. आपले ज्वारीच्या पिठाचे, गव्हाच्या पिठाचे डब्बे आहे आणि काही थोडंफार जे आपल्याला काही पदार्थ लागतात तर ते मी अशा डब्यामध्ये भरून ठेवत असते तिथल्या तिथे पटकन मला घ्यायला. कारण आपलं किचन आहे ना नॉन मॉड्युलर आहे, जुन्या पद्धतीचं किचन आहे आणि ते कुठलाही बदल करायचं म्हटलं ना तर खूप खर्च होणार आहे. पण आमच्या डोक्यामध्ये जरा वेगळा प्लॅन सुरू आहे, त्यामुळे आम्ही या घराला 1ही रुपयाचा खर्च लावत नाही आहे सध्या. बघू आता पुढे भविष्यात जर वाटलं तर आम्ही नक्की या घरामध्ये काहीतरी छान छान असे बदल करू, पण सध्या तर नाही करणार आहे. त्यामुळे असंच किचन तुम्हाला माझं ह्या घरामधलं पाहायला मिळणार आहे. तर सॉरी सर्वांना, पाहून घ्या आणि समजून घ्या. चला तर आता देवबापाला आपलं ताट रेडी आहे. मस्तपैकी देवाला नैवेद्य अर्पण करते, स्वामी महाराजांना जेवायला बोलवते आणि या तुम्ही पण सर्वजण व्हिडिओद्वारे जेवण करायला. चला तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते.